ला 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 ठीक आहे. चला निघा आता, उशीर झालाय. जावंच लागेल ड्युटी. ओके बाय. May I come in? Yes, Durga Durga. अरे आता एवढ्या मोठ्या बंगल्याची मालकीन झाली म्हटल्याच्या नंतर परमिशन तर घ्यावीच लागेल ना. कशी आहेस तू? I am very, very fantastic and very happy for you.
बायको झाली तर डायरेक्ट इंग्लिश बोलायला लागलीस. एनिवे, तुझा नवरा कुठे आहे? ऑफिसला गेले, त्यांना यायला जरा उशीर आहे. दुर्गा, कुंकवाच्या नादी लागून आपलं ध्येय विसरू नकोस. अगं याच्या स्वार्थासाठी आपण या घरामध्ये पाय ठेवलेला आहे. हो, महत्वाचं तो विजय ना, विजय तो परत पेल्यासारखं वा, ही तर आनंदाची गोष्ट आहे माझ्यासाठी. अरे तो कुठलाही गोष्ट अन्न खायला लागलाय, कुठेही भीक मागत फिरायला लागलाय आणि त्याचा भाऊ प्रभाकर तर पार रस्त्यावर आलाय. दुर्गा, एक छोटस काम होतं. काही पेपर्स आहेत, मला याच्यावर तुझ्या सह्या पाहिजे होत्या. अजून एक छोटी विनंती होती. कसली? मला जरा 2 लाख रुपयाची गरज होती. बरं आल्या. अरे मी म्हटलं होतं ना तुला की जब तक तेरे जिस्म में जादू है तब तक तुझे कमाना है पैसा. अगं तुझ्या नाटकी प्रेमाला तुझा नवरा बळी पडला. त्याने हा बंगला, ही गाडी, हा पैसा सगळं तुझ्या नावावर केलं आणि तू अलगत एका सहीनं ते सगळं माझ्या नावावर केलं. शाकाल शिरसा नाव आहे माझा. गंगेवरील काळ्या कर्तृत्वाचा, काळ्या बाजाराचा एकमेव ठेकेदार शाकाल शिरसा. ओके, थँक्यू. चला येऊ मी. आणि आताच निघाला. दुर्गा, आता सुमनाजवळ जर भृगराज आला आणि त्याला जर सुमनाच्या रसाची ओढ लागली मग त्याने काय करावा? म्हणजे तू स्वस्त बसणार नाही असं ना? अगदी. मग चला. किती सुंदर घरी आपल्या आदित्य भाऊजींचं. घर, गाडी, नोकर, चाकर. कदाचित म्हणूनच त्यांना आपल्या आठवण येत नसेल. खरं बोलली तू. नमस्कार, मी प्रभाकर पटवर्धन, आदित्याचा मोठा भाऊ. ही माझी पत्नी माया आणि हा माझा मुलगा आजी. इथे गेल्या पुन्हा स्टॉप आणि फुकटचे पगार देतात. आणि काय हो, नाही कुणाच्या घरात येतं ना आधी परमिशन वगैरे घ्यायची असते आहे की नाही? अहो सुनबाई, आमचं काही चुकलं का? सुनबाई म्हटलेलं मला अजिबात आवडत नाही. मला सांगा, तुम्ही इकडे कसे काय आलात? अगं, अजूच्या उपचारासाठी आलेलो. डॉक्टरांनी सांगितलं 2 दिवस थांबा. मग म्हटलं इकडे तिकडे जाण्यापेक्षा तुमच्याकडे यावं. आणि तशी आदित्य भाऊजीची आणि तुमची खूप आठवण येत होती ग. काकू काका कधी येणार? काकू म्हणायचं नाही हा? ठीक आहे, आलात तर थांबा 2 दिवस. तिकडे स्टोर रूम आहे, साफ करा आणि निघा आपल्या गटाला जाऊन. निघा. खरंच हो, खूपच सुंदर घर आहे आपल्या आदित्य भाऊजींचं. माया घर नाही, बंगला, जिथं माणसासारखी माणसं विकली जातात. असं मनस्ताप नका करून घेऊ. 2 दिवसाचा प्रश्न आहे. सासूबाई आल्या, आदित्य भाऊजी आले ना की सारं काही ठीक होईल. चला. अरे प्रभाकर, वर्षवतो, माया, आजोबा, तू सुद्धा आला. किती छान. केव्हा आला तुम्ही? आत्ताच हो का? आई, अगं तू किती बदललीस. काय करणार बाबा, या शहरामध्ये आदित्यची खूप इज्जत आहे. अरे मोठमोठी माणसं त्याला भेटण्यासाठी येतात. आता तूच मला सांग, एका इंजिनियरची आई म्हटल्यानंतर असं फॅशनेबल व्हावंच लागतं. तुला सांगू, दुर्गाने मला पार्लर मध्ये नेऊन ना अक्षरशः पूर्णचा बदलूनच टाकले. एकदम फॅशनेबल करून टाकलं. म्हणून सासूबाईंचं वागणं पण किती बदललंय. छे गाव, हे काय सासूबाई सासूबाई सासूबाई.
मला की नाही मॉम म्हणायचं मॉम. अगं इथे खेळासारखं बोलायचं नसतं. या शहरामध्ये खूप काही शिकायला मिळतं. बरं ते जाऊ दे. आजूची तब्येत कशी आहे? बरी आहे आजी आणि पोटात दुखते फक्त वेगळा वाढणार. हो का? पण अरे. आजी हं. एकदम झक्कास दिसते. अगं आई, आजूची तब्येत खराब झाली होती ना, म्हणून आलो होतो. बरं. पण आई, तुला आमची आठवण नाही आली का? अगं तू आदित्यच्या लग्नाला सुद्धा नाही बोलवलं सामान. काय करणार बाबा? आता तूच सांग. लो मॅरेज म्हटल्यानंतर 2 मिनिटात लग्न. तशी तुमची आठवण वगैरे यायची म्हणा. पण बघ ना, सकाळी उठलं की मॉर्निंग वॉकला जायचं. मॉर्निंग वॉक वरून आलं, चहा नाश्ता केला की आंघोळ करायची. आंघोळ झाली, जेवण झालं की त्या टीव्हीच्या समोर जाऊन बसायचं. आणि तो रिमोट हातात घेतला की त्या टीव्हीवरती इतक्या छान छान सिरियल लागतात की बघता बघता माणूस अगदी भारावूनच जातो बघ. आणि म्हणूनच आठवण झाली नाही रे. बरं, दुर्गा भेटली का तुम्हाला? हो, खूपच सुंदर आहे बरं का. आहे की नाही सुंदर? मग आणि काय रे प्रभाकर, हा? एका इंजिनियरचा मोठा भाऊ आहेस म्हटलं तू. चांगला जीन्स टी शर्ट वगैरे लावून यायचं ना. हे काय असे फाटके तुटके चिंध्या लावून आलात रे? अगं आई, तू बोलतेस हे? हा? आदित्य भाऊजी आले. आदित्यच्या गाडीचा आवाज आहे. आला आदित्य. दादा, वहिनी आणि अजू तू पण? पण असे अचानक कसे का? अरे, आजूची तब्येत खराब झाली होती ना, म्हणून त्याला दवाखान्यात घेऊन आलो होतो. झाला का मग उपचार? हो, उपचार झाला. डॉक्टरने पुन्हा 2 दिवसानं बोलवलं. म्हटलं जाण्या येण्याचा खर्च करण्यापेक्षा तुझ्याकडेच राहावं 2 दिवस. तू आणि 2 दिवस इथं? पण त्याआधी दुर्गाला विचारलं का? हो, चांगलंच झाला. चहा नाश्ता वगैरे? हो, सारं काही झालं. अगं आई, अगं आठवण आली का? तू एक काम कर, मला पार्टीला जायचंय. तू दुर्गाची तयारी करून दे. ओके ओके ओके. जाय का लवकर? अरे मी आता जाते, दुर्गाची छान पैकी तयारी करून देते. बरं प्रभाकर, आपण नंतर बोलूया. चल येते माया. बाय. मी काय म्हटलं, मी येतो पार्टीवरून आणि त्याच्यानंतर सविस्तर काय तर बोलू. ठीक आहे? माया, तू बोलली होतीस आई आला, आदित्य आला की सगळं काही बरं होईल. अगं त्याला पार्टीत जायला वेळ आहे, पण आपल्या दादासाठी, आपल्या वहिनीसाठी, आपल्या पुत्रासाठी वेळ नाही. तुम्ही नका जास्त विचार करू. आणि ते म्हटलेत ना, बाहेर आल्यावर बोलतील. चला आपण जाऊया. चल. हो